ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र। आता थरावर थर लावणारे गोविंदा सुरक्षित झाले आहेत। महायुती सरकारकडून दहीहंडी उत्सवाला सुरक्षा कवच मिळाले असून राज्यभरातील सुमारे 75,000 गोविंदांना 10 लाखांचा विमा कवच देण्यात आलाय। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवरती राज्यात मोठ्या प्रमाणावरती दहीहंडी साजरी केली जाते। या उत्सवात मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणी सहभागी होतात। दहीहंडी फोडण्यासाठी उंचच्या उंच मानवी मनोरे तयार करण्यात आले होते। यात काही वेळा दुर्घटना घडत असते। यात अपंगत्व किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते। तर काही ठिकाणी गोविंदांना अपंगत्व आले असून काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत। यावरून राज्य सरकारच्या क्रीडा विभागाकडून गोविंदांना विमा संरक्षण दिलं गेलंय। त्याप्रमाणे राज्य सरकारने गोविंदांना विमा कवच दिला असून राज्य सरकारने गोविंदांसाठी 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण लागू केलंय। या दहीहंडी उत्सव आधी राज्य सरकारने विमा संरक्षणाची घोषणा केली होती। यासाठी 24 ऑगस्ट पर्यंत विमा संरक्षणासाठी अर्ज करण्याचं आवाहन क्रीडा विभागाने केलं होतं। राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने केलेल्या आदेशानुसार या निर्णयाचा लाभ राज्यातील 75,000 हून अधिक गोविंदांना मिळालाय। तर दहीहंडी फोडताना दुर्घटनेत हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जाणार आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विमा संरक्षण योजनेचा कालावधी 14 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्ट 6 वाजेपर्यंतच असणार आहे। आपल्याला माहिती आहे या ठिकाणी 2.5 वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी आणि आम्ही एक पापाची हंडी फोडली आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये एक पुण्याची हंडी उभारली। काळजी करू नका, 2024 मधली हंडी देखील आम्हीच फोडणार आहे।